बटर घ्यायचं. बरं. थोडं अजून. आता कांदा घालायचा. बघा किती लागणार. बस. सिमला मिरची. बरं. टोमॅटो. टोमॅटो मला वाटतं हे अगदी खूप शिजवायचं नाही, थोडंसं कच्चाच राहू द्यायचं. बरं ठीक आहे. आता याच्यात तिखट, थोडीशी हळद, मीठ. बस बस. आणि मीठ. हो. तुमच्या काय हॉबीज आहेत काकू? मला गाणी ऐकायला आवडतात. कोणाची आवडतात? किशोर कुमार. अरे वा. लता दीदी, किशोर कुमार ही सगळी जुनी गाणी. आणि सुमन कल्याण. अरे वा. मग एखादं गाणं आम्हाला गुणगुणून दाखवा ना. लहानपणी प्राप्तीसाठी किंवा तिच्या ताईसाठी एखादं गाणं. नाही 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 का नाही. काय लाजताय तुम्ही? म्हणा ना एखादं गाणं. नाही हो. भाजी झाली, थोडी थंड झाली की मग गॅस बंद करूया. गॅस बंद करूयात. ही बरं का तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर आपण ही फार मऊ अशी परतून घेतली नाहीये. जरा कच्ची राहू दे. बरं. पण थोडी नंतर आपल्याला बेक करायची ना ती. ओ लंबा आहे पल्ला अजून. पुढे मग आता याला चटणी लावून घ्यायची चमचा देते. बघा. पुरे. बस बस. पुरे. हो. ओके. जे कॉर्नर पर्यंत पूर्ण कडे पसरून घ्यायचं. ओके. हे झाल्यावर पुढे आता त्याच्यात डिश ठेवायची. बरोबर. भाजी घालू. आधी भाजी घालायची. मध्यभागी घालू का? हो. अजून लागेल? नाही पुरे. आता ती डिश ठेवायची. अच्छा. म्हणजे आपण कट करून घेतली. आणि त्याच्यात चीज घालायचं. हो. ही चटणी का लावायची म्हणजे पूर्ण ती चिकटते अशी. बरोबर. आणि चव येते. बरोबर. चीज पुरे मध्यभाग घालू का सगळीकडे? पूर्ण. ती प्राप्तीला फार आवडते का रेसिपी? हो. तिला चीजचं सगळंच आवडतं. अच्छा. बर. पुरे चीज. हो. आता पुढे आता पुढे चीज वितळेपर्यंत मायक्रोवेव्ह मध्ये किंवा तव्यावर बेक करून घ्यायचं. बर. समजा आपण मायक्रोवेव्ह मध्ये केलं तर किती डिग्री सेल्सिअसला किती वेळ? 180 डिग्रीवर 2 मिनिट. 2 मिनिटं ठेवायचं फक्त चीज मेल्ट होईपर्यंत. आणि तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता, त्याच्यावरती झाकण ठेवून. ओके. चीजी डिस्क साठी लागणारं सगळं साहित्य आम्ही घेतलं, कृती केली. आता आम्ही काय करणार आहोत, हे जे तयार केलेलं आहे त्याला 180 डिग्री सेल्सिअसला 2 मिनिटं बेक करणार आहोत, जेणेकरून ते चीज जे आहे ते सगळं छान मेल्ट होईल. बरोबर. आम्ही हे करून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीजी डिस्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चीज, डोशाचे मिश्रण, कांदा, टोमॅटो, हिरवी सिमला मिरची, बटर, हळद, तिखट, ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मीठ. कृती: फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर डोशाचं मिश्रण पसरवून त्याचे डोसे बनवून घ्यावेत. तयार डोसे वाटीने गोलाकार कापून त्याची डिस्क बनवून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, तिखट, हळद आणि मीठ घालून त्याची भाजी तयार करून घ्यावी. डोशांच्या गोल कापांना चटणी लावून त्याच्या मधोमध तयार भाजी घालावी. डोशांची रिंग त्याच्या बाजूने ठेवावी. डोशावर चीज घालून ओव्हन मध्ये 180 डिग्रीला 2 मिनिटं बेक करून चीजी डिस्क सर्व्ह करावी. आता मी काय करतोय की मला पनीर कापून त्याला हे सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत, पण त्याच्या आधी हे जी मँगोची डीप आहे आपल्याला त्याचं साहित्य आपण टाकूया मिक्सरमध्ये. इथे मी एक मोठा आंबा मस्त घेतलेला पिकलेला, त्याला चिरून घेतलेला आहे. त्याच्यात टाकतोय मेयोनेज. बरं आता हे बघा, ज्यांना मेयोनेज चालत नसेल किंवा आवडत नसेल त्या लोकांनी इथे काय करायचंय की बांधलेला दही म्हणजे चक्का तो वापरायचा इथे. तर तो वापरून पण एक्झॅक्टली अशी सेम डीप तयार होते. पण मी मेयोनेज वापरतो इथे, याची चव एक छान लागते, त्या दृष्टीने मी मेयोनेज वापरतोय. पण तुम्हाला मी अल्टरनेटिव्ह सांगून ठेवलेला आहे की हे नसेल, मिळत नसेल, घरी नसेल, आवडत नसेल, चालत नसेल तर बांधलेलं म्हणजे पाणी काढलेलं दही चक्का तो वापरायचा आहे सेम क्वांटिटीमध्ये. यस. तर तुम्ही बघितलं साधारणपणे इक्वल क्वांटिटी आंब्याची आणि मेयोनेजची मी इथे घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे थोडासा त्याला टच देणार आहे जिऱ्याचा. थोडासा एक 2-3 चिमूट जिऱ्याची पूड टाकतोय आणि ह्याच्यात टाकतोय चिली फ्लेक्स, लिंबाचा रस टाकू आपण याच्यामध्ये. लिंबू पिळून घेतोय. आता लिंबू तर टाकलंय आपण आणि ती चव ॲडजस्ट करायला थोडीशी आंबट तर होईलच ते, पण त्याला मग चव ॲडजस्ट करायला आपण टाकूया याच्यात थोडंसं मध. आहा, एकदम भारी होईल ही डीप. बघा तुम्ही. थोडंसं मीठ, तसं मेयोनेजमध्ये मीठ असतंच.
आणि याला मिक्सरमधनं फिरवून घेतो. वाह, बघा काय मस्त आहे. रंग पण किती छान आलाय बघा, मस्त. काम करू, सध्या मिक्सरमध्ये त्याला ठेवू. तोपर्यंत आपण एक काम करू, आता इथे मी पॅन घेतोय, त्याच्या आधी पनीर कट करायचं आहे आपल्याला. पनीरचे पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये घेतोय ब्रेड क्रम्स आणि हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मिक्स करून घेतोय. त्याच्यात जाऊ दे थोडी कोथिंबीर. आता काय करायचंय, आता आपल्याला त्याच्यात जाऊ दे थोडं तेल. तर तुम्ही बघितलंय की पनीरचे जे पीसेस आहे मी थोडेसे पातळ कापलेत, म्हणजे शॅलो फ्राय करायला आपल्याला ते बरं पडेल. तुम्हाला माहिती आहे का, आता ही रेसिपी झाल्यानंतर ब्रेड क्रम्स आहे, पनीर आहे, बॅटर आहे, हे आमच्या किचनमध्ये परत जातं. त्याच्या सेम परत याची रेसिपी केली जाते आणि नंतर आमच्या ब्रेकमध्ये ती रेसिपी संपवली जाते. हे बघा, याला आपल्याला कोटिंग करायचं आहे असं आणि याला हलक्या हाताने काढून आपण शॅलो फ्राय करूया. रंग किती मस्त आलाय त्याला. त्याला आपल्याला मध्यम आचेवरती शॅलो फ्राय करायचं आहे. याला आता मस्त खरपूस परतून घ्यायचं आहे, छान क्रिस्पी त्याला करायचं आहे. असा रंग त्याचा गोल्डन आला की नंतर काढायचं, याला मस्त प्लेटमध्ये काढायचं आहे. आणि आपला मँगो सॉस किंवा मँगो डिप, स्पायसी मँगो डिप, ती पण मस्त तयार आहे. बस, याला असा रंग आला की आपल्याला काढून घ्यायचं आहे. छान मस्त असं गोल्डन ब्राऊन रंग आलेला त्याला छान. हे बघा, मस्त कुरकुरीत क्रिस्पी असं हे पनीर आपलं तयार आहे. मस्त कोकोनटचा त्याला फ्लेवर आहे आणि इथे स्पायसी मँगो डिप, काय मस्त त्याला रंग आलेला आहे. दोन्ही गोष्टी रेडी आहे. आणि आता एक काम करू, सजावट करू, थोडंसं प्रेझेंटेशन छान असलं पाहिजे. तर इथे मी घेतो एक आंबा. काय आहे की समोर असं तयार असलं ना गरमागरम की कंट्रोल ठेवणं खरंच खूप कठीण आहे. पण थोडंसा सजावट करून दिली, छान असं प्रेझेंटेशन असलं त्याचं, तर आणखीन खायला मजा येते. हे पनीरचे पीसेस ठेवूया. वाह, आणि आता ही मस्तपैकी मँगो डीप वरती ठेवूया. तर हे थोडेसे मोठे पीसेस आहेत, पण आपल्याला पाहिजे तर साईज त्याचा थोडासा लहान करता येईल आणि आपल्या साईजप्रमाणे किंवा छोटे छोटे क्यूब्स आपल्याला पण करता येईल. डीप फ्राय पण करता येईल याला, किंवा सर्व करताना तुम्हाला पाहिजे तर त्याचे छोटे पीसेस करून तसे सर्व करा आणि नंतर सोबत डीप ठेवू शकता तुम्ही. आपली जी पहिली रेसिपी असणार आहे ती आहे आंबा आणि पीच चटणी सँडविच. आता एक मस्त ड्रिंकची रेसिपी करतोय आपण, स्ट्रॉबेरी कोलाडा स्मूदी.